हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज मी तुम्हाला सांगणार आहे संघर्षाची स्टोरी पार्ट नंबर 13. तर कालच्या लॉगपर्यंत मी तुम्हाला सांगितलंय की माझी डिलिव्हरी कुठे झाली, काय झाली, कशी झाली वगैरे सगळ्या गोष्टी आणि बाळापर्यंत. तर पुढे बाळ कुठे, काय वगैरे कसं, ह्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या लॉगमध्ये सांगणार आहे. तर बऱ्याच आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये मला आपल्या मेंबर्सने कमेंट केली की तेव्हा प्रतीक्षा कुठे होती, ती तर होती ना तुझ्यासोबत, तिला तर सुट्टी होती ना. तर तेव्हा काय झालेलं, इतकं सडनली सगळ्या गोष्टी झालेल्या की माझं पेन जे व्हायला लागलं होतं ते, म्हणजे बघा, माझा 7वाच महिना चालू होता. माझी जी ड्यू डेट म्हणजे माझी डिलिव्हरीची डेट जी होती ती होती मार्च महिन्यातली काहीतरी होती. तर इतका मोठा पिरियड होता, तर आम्हाला असं डोक्यात आलंच नाही की हे जे दुखतं ह्या कळा आहेत किंवा ह्याने डिलिव्हरी पण होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे आम्ही असंच नॉर्मली की दुखतंय तर चला डॉक्टरांकडे जाऊन एखादं सलाईन वगैरे घेऊन बरं होईल ह्या दृष्टिकोनाने आम्ही डॉक्टरांकडे गेलेलो. आणि तिथे जाऊन चेक केल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी कळालेल्या की आज डिलिव्हरी होणार आहे. म्हणून प्रतीक्षाला तिकडे घेऊनच नव्हतं गेलं आणि माझं पेन इतकं होतं. माझ्याकडे फोन होता, पण मी माझा फोन माझ्या नंदबाई माझ्या आमच्या ताईंकडे दिला होता, त्याच्यामुळे फोन पण त्यांच्याकडे होता. मी कोणाला कॉल करणार आहे, काय करणार आहे? माझंच पेन इतकं होतं की मला तेच सहन होत नव्हतं. मीच त्या सगळ्या गोंधळामध्ये होती. तर असं इतकं तेव्हा डोक्यात पण नाही आलं. आणि त्याच्यानंतर डिलिव्हरी झाली हे प्रतीक्षाला माहीतच नव्हतं ॲक्चुअली. कारण की जेव्हा ती मला भेटायला डिलिव्हरी वॉर्डमध्ये जेव्हा आलेली, तर तेव्हा मी बेडवरती झोपलेली आणि माझे हे पायावरती सगळे ते रक्ताचे डाग वगैरे सगळे तसेच होते. तर ती आली, तिने बघितलं मला, तर बोलती, "दीदी पायाला काय झालंय? आणि पोट कुठे गेलं तुझं?" तर तेव्हा त्या शेजारच्या बायकांनी सांगितलं की तिची डिलिव्हरी झाली. "मग बाळ कुठे?" ती बोलती, "बाळ कुठे?" तर ते बोलले, "बाळाला दुसऱ्या वॉर्डमध्ये ठेवलेले. बाळ इमर्जन्सी होती, सीरियस होतं जास्त. त्याच्यामुळे त्याला दुसऱ्या वॉर्डमध्ये ठेवलं होतं." तर तिला इतका आनंद झाला. ती डायरेक्टली पळत, पळत, पळत बाहेर गेली, कारण की जिथे माझा डिलिव्हरी वॉर्ड तिथे अजिबात नेटवर्क नव्हतं. तर त्याच्यामुळे ती सीधा पळत, पळत बाहेर गेली आणि तिने माझ्या आत्यांना, मामांना सगळ्यांना फोन करून सांगितलं. आणि माझी नणंद तिला बोलते, "अगं दीपू थांब, थांब, थांब." म्हणजे त्यांना सांगायचं होतं की सांगू नको कोणाला. बाळ इतकं सीरियस आहे, राहणार की नाही राहणार याची पण गॅरंटी नाहीये. त्याच्यामुळे आम्ही कोणाला, म्हणजे त्यांनी असं डिसिजन घेतलेलं की कोणाला सांगायचंच नाही मे बी. तर असं सगळं. तर ते हे प्रतीक्षाला माहीतच नव्हती गोष्ट. माझी डिलिव्हरी झाली ही गोष्टच तिला माहीत नव्हती. तर तिची अवेलेबिलिटी तिथे नव्हती त्यावेळेला. तर मी काय सांगत होती की मी म्हणजे जिथे डिलिव्हरी करतात तिकडे मी होती. तर डिलिव्हरी झाली. मी तिथेच 2 तास पडलेली. नंतरनं 7:30 वाजता मला टाके टाकण्यासाठी आले आणि लिटरली सांगते तिथे असं लोकं की टाके वगैरे टाकले आणि 1 मिनिटं झाला टाके टाकले आणि त्या बायका म्हणत, "ए उठ, चल उतर खाली." म्हणजे इतक्या ह्याच्यात ना मी म्हणते, "हां, अहो थांबा जरा." मला मला इथं उठायला होत नाहीये. मी एकदम कंटिन्युअसली 2-3 तास स्ट्रेचरवरती पडून राहिल्यामुळे बॉडीला काही कळतच नव्हतं. आणि तिथे डिलिव्हरी म्हणजे मला एक पण इंजेक्शन, ना भुलीचं इंजेक्शन, ना कसलं इंजेक्शन, कुठल्याच इंजेक्शनाशिवाय तिथे डिलिव्हरी केली होती. म्हणजे मला ना तो एक-एक सीन इतकं असं जवळून मला माहिती आहे ना. आणि त्या कळा जेव्हा चालू होते ना, मला असं वाटायचं माझ्या ह्या कमरेच्या 2 हाडांमध्ये ना कोणीतरी असं हातोडीने ठोकतंय आणि कंटिन्युअसली ठोकतंय. इतकं मला ते पेन होत होतं असं सगळ्या गोष्टी. तर मी ते टाके टाकून झाले आणि ते बायका मला म्हणतात, "उठ." आणि त्या डिलिव्हरी वॉर्डपासून कितीतरी लांब तिथे जे डिलिव्हरी झालेले पेशंट तिथे ठेवतात ना, ते इतकं लांब तिथून लिटरली पायी, 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 पायी चालत गेली. आणि ती म्हणजे तिथली एक नर्स होती, मला बोलली, की "इथे झोप या बेडवरती." मग मी त्या बेडवरती झोपली आणि माझ्याजवळ कोणीच नव्हतं. सगळं बाळच इमर्जन्सी होतं ना. म्हणजे बाळ सीरियस होतं ना. तर सगळे जे माझे नातेवाईक आलेले, म्हणजे नातेवाईक म्हणजे माझे मिस्टर नव्हते आले तोपर्यंत. त्यांना कळालं होतं की डिलिव्हरीला मला नेलंय. प्रतीक्षेला तर सांगितलं नव्हतं. माझ्या नणंदबाई, त्यांच्या आत्या, माझ्या नणंदबाईंचे मिस्टर, हे सगळे 3-4 लोकं, अजून त्यांचे पण फ्रेंड्स वगैरे कोणी असू शकतात. मला माहीत नाही बाहेर कोण होतं, पण असू शकतील मे बी. तर हे शोधाशोध करताय कुठल्या हॉस्पिटलमध्ये बाळाला इमर्जन्सीमध्ये काही मिळेल का? कुठं काय ते त्याला जे काही अवेलेबल पाहिजे ते मिळेल का? ते सगळे तिथं सर्चिंग करत होते. आणि बाळाला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं, इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट केलं गेलं. तर मला या सगळ्या गोष्टींची काय आयडिया नव्हती की बाळ सीरियस आहे काय वगैरे. मला काही नव्हतं माहिती. मला या सगळ्या गोष्टी नंतर कळालेल्या आहेत ॲक्चुअली. तर मी तिथं झोपून होते. माझ्याजवळ कोणीच नव्हतं. मी एकटीच अशी, माझ्या अंगावर बिछाना नाही, काय नाही, काय नाही. मी पूर्ण अशी खराब अवस्थेत. अ, माझ्याकडे एक स्टोल होता. तो स्टोल माझ्या याच्या बेडच्या बाजूला ज्या बायका होत्या त्या मला बोलल्या, "आत्ताच डिलिव्हरी झाली ना, एक काम कर, ते सगळं तुझं म्हणजे वाटतं बॉडीला थंड हवा लागून द्यायची नसती वगैरे." तर ह्या गोष्टी मला काही तेव्हा माहिती नव्हत्या. तर मी तोंडाला वगैरे बांधून मी तिथं झोपून घेतलं. कारण की खूप दुखत होतं. त्या दुःखातून मी थोडी कुठेतरी बाहेर आले होते. तर मला थोडा कमी 2 दिवसापासून या सगळ्या दुःखात होते. ह्या पेनमध्ये होते. तर मला रिलॅक्स व्हायची गरज होती. तर मी झोपून घेतलं 1 तास. तर प्रतीक्षा आली त्याच्यानंतर 7:30 वगैरे वाजता आणि तिच्यासोबत माझा एक फ्रेंड पण आला. माझा
माझा फ्रेंड म्हणजे आमचा कॉमन फ्रेंड आहे ओमकार म्हणून, तो पण आला. तर म्हणजे माझ्या नंदेने वाटतं फोन करून सांगितलेलं की तिकडनं कपडे वगैरे घेऊन ये. तर प्रतीक्षाला वाटलं ॲडमिट करायचं असेल दीदीला म्हणून ती तिकडनं कपडे वगैरे घेऊन आलेली, बिछाना वगैरे घेऊन आलेली. आणि तिला मी तुम्हाला बोलली मगाशीच. मग तिला आल्यावरती कळालं की माझी डिलिव्हरी झाली आहे वगैरे. मग तिने जाऊन सगळ्यांना पहिले फोन केला. मग ती माझ्या नंदेला विचारलं, "बाळ कुठे आहे?" नंतर ती बाळाकडे गेली. तिथे गेली, त्याच्या जवळ बसली. सगळे बाळ रडायचे जोराजोरात, जोराजोरात. आमचं बाळ एकदम निपचित पडून होतं. त्याच्या नाकात नळी वगैरे असं सगळं. तिने त्याचा एक व्हिडिओ काढला. मी बाळाला बघितलंच नव्हतं. मी डिलिव्हरी झाल्यापासून मी बाळाला बघितलं. मी रात्री 9:30ला माझ्या बाळाचा फोटो बघितला. ते पण प्रतीक्षाने 9:30ला नाही 8:30ला माझ्या बाळाचा फोटो बघितला. ते पण प्रतीक्षा फोटो घेऊन आली मला दाखवायला, की "दीदी बघ बाळ किती लय छान आहे, लय गोरं-गोरं आहे." सगळे बाळ खूप रडतंय. आपलंच तिला काय माहिती आता ते सीरियस आहे म्हणून ना. बोलली, "सगळे बाळ खूप रडताय, पण आपलंच बाळ एकदम शांत आहे." असं तसं नाही का. म्हटलं, "हां का?" आणि म्हणजे मला काय माहिती तेव्हा आईचं काय फील असतं. मला त्या गोष्टी काही आल्या नव्हत्या तोपर्यंत. तर नंतर तिने कपडे वगैरे आणले होते. मग आम्ही गेलो. तिथंच बाजूलाच वॉशरूम होतं. मी गेली. सगळं अंग माझं खराब झालेलं होतं. मग मी सगळं वॉश वगैरे केलं थंड पाण्याने. तर एक लेडीज आली. तिने दरवाजा ठोठावला. बोलते, "मला डब्बा धुवायचा येऊ का आतमध्ये?" मी म्हटलं, "आता मला वेळ लागणार होता." मला माहिती म्हटलं, "हां, या ना." मी दरवाजाच्या मागे उभी राहिली. त्या आल्या. मला बोलते, "काय करतीये?" म्हटलं, "काही नाही हो, पोटाला बाळूतं बांधतीये." ते डिलिव्हरी झाल्यावरती म्हणतात ना, पोट फुगून राहतं बाळूतं बांधलं नाही तर. म्हणून मी असं ते पोटाला बाळूतं बांधत होते. मग मला बोलतात, "तुझी डिलिव्हरी झाली का आता?" म्हटलं, "हां." बोलतात, "अगं मग थंड पाण्याने कशाला हात धुते, हात-पाय धुते?" तेव्हा मला आठवतं डिलिव्हरी झालेल्या बाईने थंड पाण्यात हात घालायचे होते. तोपर्यंत माझे हात-पाय, तोंड सगळं म्हणजे ऑलमोस्ट अंघोळ करून मी रिकामी झाली होती तेव्हा. नंतर त्या मला असं बोलले, की "असं करायचं नाही." मग मला आठवलं म्हटलं, "हां यार, जाऊ द्या." म्हटलं, "आता असं पण बोलून झालं." नंतर मग कपडे वगैरे चेंज केले आणि मग मी तिथंच झोपून राहिले. तर 9:30 वाजता माझ्या बाळाला त्या हॉस्पिटलमधून हलवलं गेलं. मला ही गोष्ट कोणी सांगितली नाही. त्याला शिफ्ट केलेलं औंधला इमर्जन्सीमध्ये. तर तिकडे तो गेला. तिथे त्याला पोहोचायला वाटतं म्हणजे बाळाला 9:30-10ला तिथून शिफ्ट केलं, नेलं तिथून त्या हॉस्पिटलमधून औंधला नेलं. तिथं पण वाटतं सरकारीच हॉस्पिटल आहे. तर तिथे पण रिकव्हरी दिसत नव्हती. बाळ जगेल की नाही याची गॅरंटी नव्हती दिलेली बिलकुल. तर तिथून पण परत बाळाला माझ्या हलवलं गेलं आणि आपलं कस्तुरी मार्केटला वरद हॉस्पिटल आहे. तिथं आणलं गेलं. तर ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. तिथं तो 24 अवर्स अंडर ऑब्झर्वेशन होता. माहीत नाही त्याच्यावरती काय-काय ट्रीटमेंट केल्या, कशा-कशा ट्रीटमेंट केल्या. मला काही माहीत नाही कारण की तोपर्यंत मी फक्त वायसीएमला होते. त्या खालच्या पण याच्यातून मला शिफ्ट केलेलं वरती. म्हणजे तिथे डिलिव्हरीचे सगळे पेशंट झोपलेले असतात. जिथे बेबी वगैरे त्यांचे म्हणजे रिलेटिव्हज असतात तिथं. तिथं मी एकटीच होते. त्या रात्री माझा फोन माझ्या नणंदबाईंकडे होता. माझ्याकडे काहीच नाही. माझे मिस्टर माझ्याकडे आले नव्हते. मला माहिती आहे बाळ खूप सीरियस होतं. पण त्यावेळेला मला पण तर गरज होती ना. माझ्याजवळ ना म्हणजे त्या त्या रात्री माझ्याजवळ प्रतीक्षा झोपलेली आणि मला खूप सगळ्यांनी विचारलं, की "तुझी सासू-सासरे नाही आहेत का तुला?" "आहेत, मला सासू-सासरे सुद्धा आहेत." पण मी तुम्हाला बोलली, की इमर्जन्सी डिलिव्हरी झाल्यामुळे कोणालाच कशाचाच अंदाज नव्हता. आणि त्याच्यानंतर येणारं संकट खूप मोठं होतं, की आता त्याच्यानंतर फंड पण जमा पाहिजे होता तेवढा. तर माझ्या सासूबाई आलेल्या तिकडनं दुसऱ्या दिवशी म्हणजे आज माझी डिलिव्हरी झाली तर त्या दुसऱ्या दिवशी आल्या. पैसे लागतील म्हणून त्यांनी तिकडे पैशांची थोडी अरेंजमेंट केली. त्या तिकडून पैसे घेऊन आल्या त्यावेळेस. माझ्याकडून पैसे देणारं कोणीच नव्हतं. मला म्हणजे मागणार तरी कोणाकडे ना यार. इतकं हे सगळ्या गोष्टी होत्या. तर मी काय म्हणजे माझ्यात तर मी वेगळ्याच झोनमध्ये होते. मला ते पैसे वगैरे मला माहीत पण नव्हते ह्या सगळ्या गोष्टी आहे. नंतर माझ्या सासूबाई आलेल्या. पण तो जो एक दिवस मी एकटीच, माझ्याजवळ काहीच नाही. माझ्या शेजारच्या ज्या ताई होत्या एक त्यांना मी बोलली, की "प्लीज मला ₹100 द्या ना, मी तुम्हाला माझे कोणीतरी रिलेटिव्हज आल्यावरती मी तुम्हाला देते." मी त्यांच्याकडून घेतले. त्याच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी जे तिथं बेसिक गरज मला लागत होतं ते तिथं सगळ्या गोष्टी तिथे ₹100 ती गोष्ट घेतली. मी तिथे ती वापरायला ते तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती आहे ते वायसीएमचं सरकारी जेवण कसं असतं तिथे जे बाथरूम वगैरे असते थंडच पाणी असतं. मी 2 दिवस म्हणजे मला तिथे डिस्चार्ज मिळाला नव्हता. माझं बाळ भले तिथे नव्हतं, पण मी तिथेच होते. 2 दिवस माझ्याजवळ. एक दिवशी माझी बहीण होती, दुसऱ्या दिवशी माझ्या आत्या पण आल्या. त्या माझ्यासोबत एक दिवशी थांबल्या. माझी बहीण पण आलेली, म्हणजे माझी मुंबईची बहीण आहे राणूताई वगैरे ते. ती पण आली होती. तिला कळालं माझी डिलिव्हरी झाली. प्रतीक्षाने फोन करून सांगितलं. ती पण तिकडनं लगेच इमर्जन्सी निघालेली. म्हणजे ती ऑन डे आलेली. माझी डिलिव्हरी झाली आणि त्याच दिवशी ती आली होती. पण ती माझ्याकडे नव्हती आली त्या दिवशी. बाळाकडे गेलेली. कारण की बाळाची खूप इमर्जन्सी कंडिशन होती. त्याची खूप सीरियस सिच्युएशन चालू होती. तर सगळे लोकं तिकडे होते. माझ्याकडे कोणीच नव्हतं. तर 2 दिवस मी तिथं अशीच थांबल्याच्या नंतर
एक दिवस माझ्या आत्या थांबले, तर आत्यांना पण म्हटलं काय करणार आहे थांबून. मी आत्यांना विचारायची माझं बाळ बरं आहे का? मग आत्या बोलायच्या, "हां, सांगतायत सगळे बरे आहेत म्हणून काही टेन्शन नको घेऊ." मला कोणीच तो इतका सीरियस आहे ही गोष्ट मला कोणीच सांगितली नाही. त्याच्यानंतर 3ऱ्या की 4थ्या दिवशी मला माझी बहीण डिस्चार्ज करायला आली. तिथून आम्ही म्हणजे माझं डिस्चार्ज वगैरे केलं. त्यांनी तिथं टाके वगैरे चेक केले व्यवस्थित आहे का सगळ्या गोष्टी, तिथलं जेवण, तिथल्या सगळ्या गोष्टी, त्या लोकांचे बोलणं, हे ते. म्हणजे मी दुसऱ्या लोकांचं बिहेवियर सोबत तिथं बघत होती. इतकं विचित्र म्हणजे थर्ड क्लास लेव्हलचं डायरेक्टली. अजिबात त्यांना तोंड दिले देवाने पण कशाही पद्धतीने ते कोणाशी बोलणार. लिटरली अशी सिच्युएशन होती तेव्हाची तिथे. तर या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मी तिथून मला डिस्चार्ज केलं आणि मी सगळ्यांना बोलायचे, "नाही मला बाळाला भेटायचंय. मला एकदा तरी बाळाला बघायचंय." कारण की मी फक्त त्याला फोटोत बघितलं होतं. मी माझ्या बाळाला टच पण केलं नव्हतं 3ऱ्या-4थ्या दिवसापर्यंत. मग ते मला बोलले, "ठीक आहे." आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी मला समजून सांगितलं की असं-असं आहे, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी आहे, त्याच्यामुळे बाळ थोडं वीक आहे. त्याला असं-असं झालेलं, त्याचे लंग्स ॲक्टिव्ह नव्हते, त्याच्यामुळे आपण त्याची प्रोसेस चालू केली आहे. मग मी त्यांना विचारलं अ, की त्याला काही प्रॉब्लेम तर राहणार नाही ना लाईफटाईम वगैरे? तर ते बोलले की नाही वगैरे. नंतर त्यांनी मला अं, अं, काय एन-आय-सी-यूमध्ये मला त्यांनी पाठवलं. मी तिथं गेली. म्हणजे मी तेव्हा जे फोटोत बाळ बघितले, ते बाळ तिथं वेगळंच. एकदम असं त्याला असा ब्राउन ब्राउन कलर आलेला, त्याच्या नाकात नळी, हाताला नळी, पायातून सलाईन, हातातनं सलाईन, त्याच्या तोंडात नळी. त्याच्या फक्त इथं असं एक लेबल होता की माझ्या नावाचा प्रतिमा. माझ्या नावाचं फक्त तिथे लेबल होतं की प्रतिमा म्हणून. तर एवढं सगळं. मी डायरेक्ट रडायला लागली. म्हणजे अ, तुम्ही विचार करा इतकं छोटं, इतकुसं दिवसाचं बाळ, ते 2.5 किलोचं बाळ, त्याचं वजन डे बाय डे कमी होतंय. त्याला तिथं मला माहीत नाही ते काय खायला द्यायचे, काय प्यायला द्यायचे. आणि असं सगळं असताना मी त्या बाळाला बघितलं. त्यांनी मला डायरेक्टली बाहेर घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी मला डायरेक्ट 15व्या दिवशी मला बाळ दाखवलं. मग ते मला एकदाही बाळाला त्यांना असं भीती की मग दूध वगैरे जातं, टेन्शन घेतल्यावरती सगळ्या गोष्टी. मी माझ्या मिस्टरांना पण विचारायची की "बाळ आपलं बरं आहे ना? तुम्ही जाता रोज, तुम्ही भेटता ना? आता सगळं झालंय का नीट?" त्याचं सगळं म्हणजे मी बघितलं होतं ना त्याच्या पायाला, हाताला, नाकात, तोंडात असं त्या नळ्या वगैरे सगळ्या गोष्टी. आता बरं आहे का? आता ते घेतंय का श्वास? म्हणजे मला त्यांनी सांगितलं त्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय. आता तर श्वास तर घेता येतोय ना त्याला आता. तर मी त्यांना विचारायची तेव्हा तिथे. तर ते बोलले की "नाही आता." मला सगळे म्हणायचे, "हां, ठीक आहे, चांगलं आहे. काही टेन्शन नको घेऊ आता." तर म्हणजे इतकं ते जे दिवस होते ना, ते मी कधीच विसरू शकत नाही. म्हणजे एक-एक दिवस मला असं वाटायचं एक-एक दिवशी की माझं बाळ कधी माझ्याकडे येईल. आणि या सगळ्या सिच्युएशन चालू असताना ना, माझी जेव्हा डिलिव्हरी झाली ना, तर मला माहीतच नव्हतं की मला असं वाटायचं अ, आपोआप दूध येतं बाहेर. म्हणजे आता एवढं काय कोणी इतकं नाही बघितलेलं. मी अशी वाट बघतेय कधी दूध येईल, मग कधी आपण बाळाला देऊ. नाही का मला माहीतच नाही. नंतर ना माझ्या आत्या दुसऱ्या 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 दिवशी की 3ऱ्या दिवशी आल्या मला आठवत नाही. पण तेव्हा मला आल्यावरती त्या बोलतात, "असं नसतं, त्याची मसाज करायला लागते, मग दूध येतं बाहेर." आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळे मी 3 दिवस छातीमध्ये ते दूध राहून मला मी तापाने अशी फणफणून जायची. एकदम ठसठस करायची माझी छाती. माहीतच नव्हतं एकदम दुखायची अशी. आणि मग तेव्हा मला कळालं की ते मसाज करायची असती. मग बाळाला दूध येतं त्याच्यातनं वगैरे असं सगळ्या गोष्टी. तर इतकं ना एक-एक गोष्ट म्हणजे त्यावेळी मला काहीच गोष्टी माहिती नव्हत्या. त्याच्यानंतर ही गोष्ट पण माहीत नव्हती, की आईने 3 टाईम जेवायचं असतं. सकाळ, दुपार, संध्याकाळ याच्यामुळे बाळ आजारी पडत नाही. बाळाला व्यवस्थित पचन होतं म्हणजे डायजेशनची सिस्टम आहे त्याची ती प्रॉपर राहते. त्याने बाळाचं पोट दुखत नाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे ना तेव्हा सगळ्या गोष्टींसाठी मी ना नवीन होते. मला कसलीच आयडिया नव्हती की डिलिव्हरी झाल्यावरती बॉडीची मसाज करून अंघोळ करायची असती. हे पण मला माहिती नव्हतं. प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी नवीन होती त्यावेळेला. म्हणजे त्यावेळेस प्रतीक्षा होती माझ्यासोबत. मी तुम्हाला बोलली माझी बहीण पण होती. ती मला रोज अंघोळ घालायची. मग तिने मला सगळ्या गोष्टी केल्या माझ्या, की मला अंघोळ घालणं, हे करणं, ते करणं. आणि माझ्या सासूबाई हॉस्पिटलमध्येच असायच्या बाळापाशी. त्या सकाळी यायच्या, अंघोळ करायच्या, जेवण वगैरे करायच्या, परत जायच्या, संध्याकाळी यायच्या. परत फ्रेश वगैरे व्हायच्या, नाश्ता, जेवण वगैरे करायच्या, परत हॉस्पिटलमध्ये जायच्या. म्हणजे असं सगळा दिवस तिथं. आणि त्यावेळेस लिटरली सगळा हॉस्पिटलचा जो काही 3-3.5 लाख जो पण काही खर्च आला असेल त्यावेळेला मला माहिती नाही. आणि मी खूपदा विचारायची माझ्या मिस्टरांना किती खर्च आलाय. आणि माझे मिस्टर त्यावेळेला एकदा पण घरी थांबले नाही. ते कंटिन्युअसली कामासाठी की एवढा खर्च, इतका लोड येऊन पडलाय.
म्हणजे मला आठवतच नाही की त्या सगळ्या पिरियडमध्ये मी त्यांच्याशी एकदा पण बसून प्रेमाने बोलली असेल किंवा की "प्रतिमा तू नको टेन्शन घेऊ." किंवा नाही का मी पण कुठल्यातरी फेजमधून चालले होते. मी त्यांना सांगायची, "यार माझ्याजवळ तुम्ही आले नाही. मला त्यावेळेस माझी आई नव्हती माझ्याजवळ यायला. तुम्ही यायला पाहिजे होतं. भले बाळ खूप इमर्जन्सी होतं. मला माहीत होतं पण मला पण तर तुमची गरज होती तितकी." म्हणजे मी अशा गोष्टी त्यांना पण सांगत होते. पण त्यांना आत्तापर्यंत ती गोष्ट कधी रिअलाईज झाली का नाही मला माहिती नाही. मी त्याच्यानंतर रडून पण ही गोष्ट सांगितली. त्याच्यानंतर 1 वर्षांनी पण सांगितली, 2 वर्षांनी पण सांगितली, की मी तो वेळ नाही विसरू शकत कधी. मला खरंच खूप कोणाची तरी गरज होती तेव्हा. पण असू द्यात. कसं असतं माणसाला समजणाऱ्याला एखादी गोष्ट कधी समजते, न समजणाऱ्याला कधीच समजत नाही. तर असं सगळं गोष्टी चालल्या होत्या त्यावेळेला. माझे मिस्टर कामासाठी म्हणजे त्यांनी सगळा खर्च केला, सगळ्या गोष्टी त्यांनी हँडल केल्या त्यावेळेला. माझ्या सासूबाईंनी पण त्यावेळेस खूप हेल्प केली. त्यांनी पण इकडून-तिकडून ॲडजस्ट करून पैसे दिले त्यावेळेला. पण बाळाला जसं घरी आणलं, त्याच्यानंतर इतकं की त्याच्यानंतर डायरेक्टली लॉकडाऊन चालू झालं. लॉकडाऊन चालू म्हणजे ना काहीतरी कोविडचीच असं सगळे मास्क मी घरात असल्यामुळे मला जास्त दुनियेचं काही नॉलेज नव्हतं किंवा मला माहीतच नव्हतं बाहेर काय चाललंय. मी जस्ट मोबाईल पण जास्त वापरत नव्हती. कारण की त्या सगळ्या दिवसांमध्ये म्हणजे जेव्हा बाहेर आणलं बाळाला हॉस्पिटलमधून तर बाळाचं करणं, थोडं अंघोळ वगैरे तर घालायला सांगितली नव्हती. पण आम्ही कधीतरी त्याला पुसून वगैरे घेणं, त्याच्यासाठी 2-2 तासाला उठून फीडिंग करणं, स्वतःच्यासाठी पण उठून जेवण करणं, अंघोळ करणं, रात्री पण 2-2 तासाला उठून फीडिंग करणं. कारण की 7व्या महिन्यातला होता. खूप छोट्या-छोट्या गोष्टींची त्याची काळजी घ्यायची होती आम्हाला. ते एक हाताने हँडल करायचं, दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही, त्याला कोणी बघायचं नाही, काय नाही, हे नाही. खूप गोष्टींमधून सफर करत तर कुठं ते चाललंय, नाही चाललंय, तर त्याच्यात कोव्हिड येऊन पडला. तर कोव्हिडमध्ये काय झालं, कसं झालं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये सांगते. तर चलो बाय-बाय. आजच्यासाठी एवढंच बास. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर बाय.